जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो आणि स्टार्टर्स ऑर्डर करतो, तेव्हा आपली पहिली पसंती असते ती हराभरा कबाबला. हिवाळ्याच्या दिवसात तर हिरव्या भाज्यांची रेलचेलच असते. आज आपण घरच्या घरी एकदम हॉटेलसारखी टेस्टी हराभरा कबाबची रेसिपी करणार आहोत. चला तर मग आजच्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. हराभरा कबाब करण्यासाठी मी अर्धी वाटी फ्रेश हिरवे वाटाणे म्हणजे मटार घेतले आहेत. एक जुडी पालक 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून मग घेतला आहे. आता हे दोन्ही आपण ब्लांच करून म्हणजेच थोडे शिजवून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवूया. पाणी उकळले की आधी त्यात मटार शिजवून घेऊ. पालक लगेच शिजतो, पण मटार शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपण आधी मटार वेगळे शिजवून घेऊया. साधारण 4 ते 5 मिनिटांनी मटार शिजतात. आपण एकदा चेक करून बघूया. मटार बऱ्यापैकी शिजले आहेत. अजून एखाद मिनिटांनी आपण ते बाहेर काढून घेऊ. आता त्याच पाण्यामध्ये आपण पालक शिजवून घेऊया. पालक शिजतोय तोपर्यंत मटारमधलं सगळं पाणी काढून घेऊ आणि ते मिक्सरच्या भांड्यात घालूया. निवडून स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर, 3 ते 4 मोठ्या लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची हे सर्व घालून वाटून घेऊया. हिरव्या मिरच्या आपल्याला कितपत तिखट हवं त्यानुसार घालाव्या. आधी हे एवढंच मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पालकही खूप शिजवायचा नाही. थोडासा शिजला की लगेच गॅस बंद करूया. लगेच तो एका भांड्यात किंवा अशा गाळणीत काढून घेऊया आणि त्यावर फ्रीजमधील थंड पाणी ओतूया, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल. ही प्रोसेस केल्यामुळे पालकाचा हिरवागार रंग टिकून राहतो. अशा प्रकारे पालक स्क्वीज करून त्यातील सगळे पाणी काढून टाकावे. असे केल्यामुळे पालक मिक्सरमधून काढल्यावर मिश्रण पातळ होणार नाही. हे जे उरलेले पाणी आहे ते आपण बाकीचा स्वयंपाक करण्यासाठी वापरू शकतो. आपल्याला हव्या असतील तर ह्यात सिमला मिरची आणि फरसबी या 2 भाज्याही आपण घालू शकतो. त्या घालायच्या असल्यास दोन्ही भाज्या बारीक चिरून थोड्या तेलावर परतून शिजवून घ्याव्या आणि मग या सगळ्याबरोबर त्याही मिक्सरमधून वाटून घ्याव्या. मिक्सरमधून काढल्यावर आपले हे मिश्रण असे छान तयार झाले. आता ते एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्यात बाकीचे राहिलेले पदार्थ घालूया. मीडियम आकाराचे 2 उकडलेले बटाटे त्यात किसून घालूया. बटाटे अशा प्रकारे किसूनच घालावेत. जर का कुस्करून घातले तर त्याचे मोठे गठ्ठे राहतात.
50 ग्रॅम पनीर त्यात कुस्करून घालावे। पनीर घालणं एकदम ऑप्शनल आहे। आता हे पनीर एकदम फ्रेश आणि मऊ आहे, त्यामुळे मी असे कुस्करून घालते। थोडं जरी कडक असेल तर तेही किसून घालावं। बाइंडिंगसाठी त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालूया। तांदळाच्या पिठाऐवजी भाजलेले बेसन किंवा पोहे मिक्सरमधून काढून मग घालावे। चवीनुसार मीठ घालावे। अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालावा। तिखटासाठी हिरव्या मिरच्या आपण आधीच घातल्या आहेत, पण हवे असल्यास लाल तिखटही थोडे आपण घालू शकतो। आता सर्व जिन्नस मिक्स करून चांगले एकजीव करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स झाले की इथे आपण त्याची चव बघूया। काही कमी जास्त असल्यास ते आपल्याला ॲड करता येईल। हाताला तेल लावून गोळे करून घ्यावे। गोळे थापून चपटे करावे आणि वरून त्याला अर्धा काजू लावावा। अशा प्रकारे बाकीचे कबाबही करून घेऊया। एवढ्या साहित्यामध्ये आपले अंदाजे 8 कबाब झाले। अर्थात ते आपण किती मोठ्या साईजचे करतो त्यावर अवलंबून असते। अशा प्रकारे सर्व कबाब तयार केले, ते आपण तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊया। डीप फ्राय करायचे असल्यास त्याला ब्रेड क्रम्बने कोट करून घ्यावे। तव्याला तेल लावून त्यावर कबाब ठेवावे आणि मग वरूनही थोडं तेल सोडावं। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात तेही मला कळवा। सर्व कबाब अशा प्रकारे छान तांबूस रंगाचे तळले जातात। दोन्ही बाजूंनी छान फ्राय झाले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। अशा प्रकारे आपले सर्व कबाब तयार झाले। आपण ते प्लेट करून घेऊया। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हराभरा कबाब तयार आहेत। मी सांगितलेल्या टिप्स वापरून आजची ही यम्मी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा।
आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींबरोबर. तोपर्यंत बाय बाय.